कालचा टॉपिक आपण आज कंटिन्यू करतो. काल ट्रूथ टेबल बघितले, तर त्या ट्रूथ टेबलमध्ये 5 कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा लिहायच्या हे त्यांना फॉर्म्युलेट केला आहे. आपण आता 1 मिनिटासाठी मी रिव्हिजन करतो, ऐका. तर पी आणि क्यू दोन छोटे छोटे स्टेटमेंट्स आहेत. पी आणि क्यू दोन छोटे छोटे स्टेटमेंट्स आहेत, ऐका. एक पी आहे, एक क्यू आहे. सध्या मी काही उदाहरणामध्ये असं काही स्टेटमेंट लिहत नाही, 5 ऑड नंबर, स्काय इज ब्लू असं काही लिहत नाही. तर तुम्ही मनात माना की हे दोन स्टेटमेंट आहेत. तर दोन स्टेटमेंट असल्यामुळे त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू गेस करा. तर यांच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू ट्रू राहू शकतात, याचंही ट्रू याचंही ट्रू. किंवा दुसरं काही उदाहरण घेतलं मी, याच्यात पी दुसरं स्टेटमेंट घेतलं आणि क्यू दुसरं स्टेटमेंट घेतलं, तर कदाचित असंही राहू शकते, पीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू राहील आणि क्यूची फॉल्सही राहू शकते. तिसरं उदाहरण घेतलं, पी आणि क्यूमध्ये अलग अलग स्टेटमेंट्स घेईन मी, तर कदाचित पीची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्सही राहू शकते, क्यूची ट्रूही राहू शकते. आणि आता या दोन्ही आणि चौथा एक्झाम्पल आणखीन घेतो, ज्याच्यात हे दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्सही राहू शकते. तर याच्या पलीकडे आपला कॉम्बिनेशन काही होणार नाही, म्हणून हे 4 प्रकारच्या कॉम्बिनेशनचे कोणतेही पेअर ऑफ एक्झाम्पल्स नाही यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज. तर पुढे चालतो. काल तुम्हाला पहिला फॉर्म्युला शिकवलं, -p निगेटिव्ह पी, निगेशन, याची ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहायची. तर हे इथं मी पी लिहिलं आहे, सध्या क्यूचं काम नाही आहे. तर पी -pची ट्रूथ व्हॅल्यू ट्रूचा उलटा फॉल्स असं लक्षात ठेवायला सांगितले आहे तुम्हाला, आणि फॉल्सचा उलटा ट्रू. तर अशा पद्धतीनं काल एक छोटंसं टेबल -pचं बनवलेलं आहे. सध्या मी कंबाईंड लिहितो. -pचं फॉर्म्युला काय, ट्रूचा उलटा फॉल्स आणि फॉल्सचा उलटा ट्रू. दिस इज द फॉर्म्युला, व्हेरी सिंपल फॉर्म्युला. आता पी आर क्यूचं फॉर्म्युला शिकवलं काल. पी आर क्यूमध्ये असं येते. सो दोन्ही पी आणि क्यू याचे दोन्ही घटक फॉल्स असतील, तर तुमचं हे डिसजंक्शन फॉल्स असतो, असं काल खास फॉर्म्युला शिकवला आहे. मी या फॉर्म्युल्याला अंग्रेजवाला म्हणत असतो, अंग्रेज, ऑड मॅन. सो देअरफॉर यू रिमेंबर दिस फॉर्म्युला. कालच्या चार्टमध्ये, टेबल्समध्ये असं लिहिलं आहे. ओके, दोन्ही घटक याचे या सेंटेन्सचे फॉल्स असतील, तर आपला आन्सर फॉल्स लिहायचा. मग हे रिमेनिंग कसे काय पाठ करायचे, तर याचं उलट ट्रू 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 अशा पद्धतीने पाठ करायचं. आता तिसरं फॉर्म्युला शिकवलं कंजंक्शनचं, अँड. तर अँडमध्ये काय होते, तर अँडमध्ये हे ज्याचे घटक हे आहे, घटक म्हणजे कॉम्पोनंट्स. सो याचे कॉम्पोनंट दोन्ही ट्रू असतील, तर हे ट्रू असतो. हे दोन्ही घटक याचे ट्रू असतील, तर हे ट्रू असतो. आणि रिमेनिंग केसेसमध्ये हे आहे तुमचा अंग्रेजवाला मेन फॉर्म्युला, ऑड मॅन. बाकीचे लक्षात ठेवायचं कामच नाही आहे, बाकी तुम्ही उलट लिहा. हे होतं कालचं तिसरं टेबल. हे वाला. आता चौथं टेबल याचं होतं इम्प्लिकेशनचा. इम्प्लिकेशनचा तो अंग्रेज कोण आहे, ऑड मॅन, मेन फॉर्म्युला. याचं पी, याला मी असं बोलत असतो, हे पहिला आणि हे दुसरा. ठीक आहे, असं बोलत असतो. तर पहिला ट्रू असलं पाहिजे, पी म्हणजे पहिला, आणि दुसरं फॉल्स असलं पाहिजे. म्हटलं तर याचा आन्सर तुम्हाला फॉल्स द्या. हे आहे याचा अंग्रेजवाला फॉर्म्युला. ठीक आहे, पहिला ट्रू असलं पाहिजे, दुसरं फॉल्स. हे पहिला म्हणजे पी आहे सध्या, दुसरा म्हणजे क्यू आहे. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्याला आपण फॉल्स म्हटलं आहे. आणि रिमेनिंग उलट लिहायची सवय ठेवा, बाकी काही टेन्शन नाही आहे टेबलमध्ये. आणि पाचवा फॉर्म्युला कालचा सांगितला आहे डबल इम्प्लिकेशन. तर डबल इम्प्लिकेशनचं आपलं मेन फॉर्म्युला काय शिकवलं, की दोन्ही याचे घटक कोण आहे, पी क्यू. हे इथं लिहिले आहे बेसिक एलिमेंट्स. सो याचे दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम राहील, तर टी.
हे दोन्ही सेम आहे दिसायला टी, हे पहा दोन्ही सेम आहे, तर हे टी, हे दोन्ही सेम नाही आहे, दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर तुम्हाला ट्रू लिहायचा, आणि उलटा सेम नसतील, हे पहा दोन्ही घटक आहे, सेम नसतील तर फॉल्स लिहायचं. तर याचा मेन फॉर्म्युला हे आहे. ठीक आहे, लक्षात राहते. 5-7 प्रॉब्लेम झाले की बरोबर लक्षात राहते आपल्याला. आता आपण पुढे डील करू. आता कंपाऊंड स्टेटमेंटच्या बाबतीत तुम्हाला हे 5 शिकवले आहे, 1 2 3 4 5. परंतु कंपाऊंड स्टेटमेंट खूप सारे असतात. फक्त 2 स्टेटमेंट मिळवले म्हणजे कंपाऊंड बनते असं नाही. 3 मिळवले, हे बघा मी मिळवून दाखवले या एक्झाम्पल. 1 2 3 अँड ऑर ना आपण करेक्ट केला. तर बोला हे इथं कंपाऊंड स्टेटमेंट होय. हे बघा कंपाऊंड स्टेटमेंट 1 2 3 4 कनेक्ट, 4ला कनेक्ट केला. कनेक्टिव्ह आपले 5च राहील, याच्या पलीकडे आपल्याला शिकायचे नाही. तर मग मला सांगा हे दोघं इथं कंपाऊंड स्टेटमेंटच झाले की नाही. परंतु आपण वर्बल सेंटेन्स लिहून नाही लिहिले, हे फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहिले आहे कंपाऊंड स्टेटमेंटचे. म्हणून एक नवीन डेफिनेशन येते, स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? अ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ एनी कंपाऊंड स्टेटमेंट इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. थोडक्यात सांगतो, कोणत्याही कंपाऊंड स्टेटमेंटला तो 3चा कॉम्बिनेशन असो की 2चा असो, कोणत्याही कंपाऊंड स्टेटमेंटला स्टेटमेंट पॅटर्न बोलू शकतो. परंतु स्पेशली नोंद आहे, हे फक्त सिम्बॉलिक फॉर्मचंच काम असते आपल्याला. म्हणून सिम्बॉलिक फॉर्म ऑफ एनी कंपाऊंड स्टेटमेंट, हे सिम्बॉलिक फॉर्म आहे की नाही, तर यांना स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. हे लिहिलं आहे. अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. ओके, फॉर एक्झाम्पल या स्टेटमेंटला आहे तर स्टेटमेंट असं नाव दिलं त्याला स्टेटमेंट पॅटर्न. हे मोठा कंपाऊंड स्टेटमेंट आहे, याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. याला मोठ्या अक्षरानं डिनोट केलं, दुसऱ्या मोठ्या अक्षरानं याला डिनोट केलं. तर आता कोणतंही स्टेटमेंट असो, मोठा असो की छोटा असो, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू राहीनच. आणि ट्रूथ व्हॅल्यू एक्सप्रेस करासाठी आपण हे टेबल बनवत असतो. काऊन? हे टेबलमध्ये सर्व प्रकारचे ट्रूथ व्हॅल्यूज आहे. हे हनुमानजीने आणलेला पहाड आहे, संजीवनी बुटीवाला. हे पुरा पहाड आहे, या टेकड्यावर सर्व प्रकारचे बुट्या सांगत जाईल मी तुम्हाला बरोबर. परंतु सध्या स्टेटमेंट पॅटर्न कळलं. एनी कंपाऊंड स्टेटमेंट इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. बस असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण असे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट राहणार मोठे मोठे, यांचे टेबल कसे काढायचे, हे ट्रूथ टेबल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ट्रूथ टेबल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट टू द बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. हे जे शिकून राहिलो 1-2 दिवस, हे अति महत्त्वाचं आहे. या लॉजिकचं महत्त्वाचा भाग चालू आहे. काऊन की याच्यावर बहुतेक एक प्रश्न विचारतेच. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता पुढची एक्सरसाइज चालू करतो. ठीक आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल्स. अशा प्रकारचे ट्रूथ टेबल बनवायचे. कोणाचे? ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. आता काही स्टेटमेंट पॅटर्न विचारतो आणि त्याच्यावर आपण प्रॉब्लेम घेऊ. ओके, पी अँड मायनस पी असा लिहितो. हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. कंपाऊंड स्टेटमेंटच आहे, काही झंझट नाही आहे. स्टेटमेंट पॅटर्नचा मतलबच कंपाऊंड स्टेटमेंट. याचा तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचा आहे. टेबल कन्सिस्टिंग ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज इज कॉल्ड ट्रूथ टेबल. आहे का? ट्रूथ टेबल कसं बनवायचा आता हळूहळू डेव्हलप होईल, स्किल डेव्हलप होईल. तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमला सिरियसली पाहा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी इथं पहा, याच्यात छोटे छोटे स्टेटमेंट किती वापरले आहे ते बघून घ्या. इथंही पी आहे, इथंही पी आहे. मी एक पी तर लिहितोच. ठीक आहे, पी लिहून. आता मला सांगा, पी एक स्टेटमेंट होय. याच्या ट्रूथ व्हॅल्यूज किती राहू शकतात?
एक तर ट्रू राहू शकते नाहीतर फॉल्स राहू शकते. याच्या पलीकडे राहणार काय राहणार? तर यू राईट ऑल. काऊन ऑल काऊन लिहायचा? काऊन की पी कोणता सेंटेन्स आहे मला माहीत नाही. पी कोणता स्टेटमेंट आहे मला माहीत नाही, नाही तर मी बरोबर ट्रूथ व्हॅल्यू लिहिली असते. समजा असं फिक्स स्टेटमेंट राहिलं असतं 5 इज ग्रेटर दॅन 1, मी ट्रू लिहिलं असतं. परंतु मला माहीत नाही ना हे हवंय म्हणून त्यांनी दुसरं दिलं तर, म्हणून ट्रू लिहा फॉल्स लिहा, झंझट नाही. जो कोणताही राहील तो अप्लिकेबल राहील. आता ऐका, हे जो पॅटर्न दिला आहे तुम्हाला, हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिला आहे याचे तुकडे करा. बोला पी एक मायनस पी करतो आणि मायनस पी, मग या दोघांना अँडशी कनेक्ट करतो असं, आणि मग आपलं टोटल स्टेटमेंट बनते हे वाला. तर मी इथून चालू करतो आणि या 5 फॉर्म्युल्यांचा वापर करतो. इथं मायनसचा फॉर्म्युला वापरा हे वाला. ट्रूचा उलटा फॉल्स, फॉल्सचा उलटा ट्रू, ट्रूचा उलटा फॉल्स आणि फॉल्सचा उलटा ट्रू. ओके. आता हे बघा ठेवा. आता हे कॉलम आणि हे कॉलम या दोघांच्या मधात मी जर अँड लावला, बोला हे तयार होते की नाही? आणि हेच आपला प्रश्न आहे. अरे या दोघांच्या मधात अँड लावा, तर अँडचा फॉर्म्युला लावा. सांगतो व्हॉट इज अँडचा फॉर्म्युला बघा. याचा हिरो हे वाला अंग्रेज लक्षात ठेवा, मेन तर तेच लक्षात ठेवायचं आहे. आता हे काय लक्षात ठेवायचं आहे? तो बोला अँड इज ट्रू, अँड स्टेटमेंट इज ट्रू इफ अँड ओनली बोथ आर द कंपोनेंट्स आर ट्रू. याचे दोन्ही घटक जर ट्रू असतील तर हे ट्रू आहे. आणि दोन्ही घटक आता पहा, एक हे दोन्ही घटक जर ट्रू नसतील दोन्ही, तर तुम्हाला फॉल्स लिहायला लागेल. हे बघा दोन्ही घटक ट्रू नाही आहे दोन्हीकडे, आहे का? तर दोन्ही घटक ट्रू असतील, याचे दोन्ही घटक ट्रू असतील तर तुम्ही ट्रू लिहिला, अदरवाइज फॉल्स लिहिला. हे देखो दोन्ही घटक ट्रू नाही आहे म्हणून तुम्हाला फॉल्स लिहायला लागेल. काऊन लिहायला लागेल ते सांगतो. ऐका, याले मनात क्यू मानून घ्या. बोला आपले याची हे लाईन आहे, हे जे लिहिलं आहे ना हे वाली लाईन आहे, आणि याचा आन्सर आहे हे देखो अँडचा. याला मनात क्यू माना, हे जे लाईन आहे हे वाली लाईन आहे, मग याचा आन्सर आहे एफ. तर हे झालं आपला प्रॉब्लेम खतम. दिस इज द ट्रूथ टेबल. आणखी पुढचं शिकवतो. खूप सारे ट्रूथ टेबल बनवा. मी तर जेवढं शिकवतो तेवढं सफिशियंट नाही आहे, भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल. काऊन की एक प्रश्न नक्कीच बोर्डात येते ट्रूथ टेबलचा. ओके. सेकंड क्वेश्चन, P and Q are matched. आता दिस इज अवर स्टेटमेंट पॅटर्न. ओके. तर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये छोटे छोटे स्टेटमेंट किती वापरले आहे ते पहिले बघून घ्या. पी क्यू पीच आहे, तर मी त्याच्यापासून यांना बेसिक लेटर्स म्हणतात. तर हे बेसिक लेटर पासूनच आपलं टेबल सुरू होईल. ठीक आहे. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. पी अलग आहे, क्यू अलग आहे. कोण आहे काय माहीत नाही, ते माहीत नाही त्यामुळेच तर गडबड होते. तर कोण आहे आता मी करतो. आता एक काम करा, या उदाहरणाला मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो. जर पी आणि क्यू दोन मुलं आहेत, समजा दोन स्टुडंट्स आहेत, दे आर अपिअरिंग टू एक्झाम. जर पास झाले तर टी ग्रेड द्या, फेल झाले तर एफ ग्रेड घ्या म्हणून. आता हे दोन्ही परीक्षेला बसतात. बोला पास झाले तर दोन्ही पास होऊ शकतात. ठीक आहे, नुकताच परीक्षा झाली आहे. ठीक आहे. सो दोन्ही पास झाले टी ग्रेड, परंतु पास होईल कशावरून? तर दोन्ही पहिला पास होऊ शकते, दुसरा फेल होऊ शकते, दुसरा ऑप्शन. किंवा असं नाही घडलं तर काय घडू शकते? पहिला फेल होऊ शकते, दुसरा पास होऊ शकते. किंवा असंही नाही घडलं तर रिझल्ट कोणताही येऊ शकते, दोन्ही फेल होऊ शकते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा लक्षात ठेवू शकता. पी आणि क्यू असे हेच चार्ट बनते, आपलं काही चिंता नाही.
ठीक आहे. परंतु तिथं फॉर्म्युल्याचा चार्ट होय आपल्याला पुढे याचा न्यायचा आहे. म्हणून पहिले बेसिक लेटर जे जे असतात त्यांचे कॉलम तुम्ही प्रिपेअर करा. तर याचा पी क्यू जर 2 असले तर ह्याचे 2 कॉलम असे राहतात. ठीक आहे. जो चारही अलग अलग सेंटेन्स आहे, चारही अलग अलग कॉम्बिनेशन आहे, बघून घ्या, रिपीट नाही करायचं. आता या स्टेटमेंटचे तुकडे करा. मी पहिला तुकडा एवढा घेतो आणि या दोघांना अँडशी कनेक्ट करून मी हे तयार करेन. चला करतो, एक एक करू. पहिला तुकडा घेतला, हे पहिला तुकडा. दुसरा तुकडा याला घेणार आहे, नंतर घेतो. ठीक आहे. पहिले आपण एक एक करू. एक तुकडा तयार करू, दुसरा तुकडा तयार करू आणि मग व्यवस्थित करू. आता या दोन्ही कॉलमले तुम्ही अँडशी कनेक्ट करा. तर अँडशी कनेक्ट केलं तर असं बनल. आणि अँडचं सूत्र पाहून घ्या. अँडचं सूत्र आहे, जर याचे दोन्ही घटक, याचे दोन्ही कॉम्पोनंट्स ट्रू असतील तर तुम्ही ट्रू लिहा आणि दोन्ही कॉम्पोनंट्स ट्रू नसतील तर फॉल्स लिहा. तर मेन अंग्रेज लक्षात ठेवा, दोन्ही कॉम्पोनंट ट्रू असतील तर ट्रू लिहा आणि दोन्ही नसतील तर बाकी धडाधड फॉल्स लिहा. बोला, हेच कॉलम आपण इथं मांडलेला आहे. आता नेक्स्ट, हे तुकडा आपण या स्टेटमेंट पॅटर्नचा तयार केला, हे पार्ट. नाव -p बघा. तर -p म्हणजे हे वाला फॉर्म्युला. ट्रूचा उलटा फॉल्स, मायनस म्हणजे उलटा करून दे. ट्रूचा उलटा फॉल्स, फॉल्सचा उलटा ट्रू. तर या इकडे हे p होय, -p. याचा नका घेऊ, याचा मायनस घ्या. बोला, ट्रूचा उलटा फॉल्स. असं नाही एकच वेळ सांगायचं, दुसऱ्या वेळी सांगा. ट्रूचा उलटा फॉल्स, फॉल्सचा उलटा ट्रू आणि फॉल्सचा उलटा ट्रू. आता मला सांगा, याचे 2 तुकडे केले होते मी. एक हे तुकडा हे तयार केला, हे तुकडा हे तयार केला. आता या दोन्ही तुकड्यांना मी आरशी बांधतो, कनेक्ट करतो आणि असं माझं पूर्ण स्टेटमेंट तयार होईल. आणि हे माझं फायनल आन्सर नाही. ओके, ऐका. सो या दोघांना मी आरशी कनेक्ट करेन. असं मनात म्हणा, हे तुमचं पी आहे आणि क्यू आहे. हे असं आरचं अंग्रेजवाला मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे वाला आहे. जर याचे दोन्ही घटक फॉल्स असतील तर तुम्ही आरचं उत्तर फॉल्स लिहा. जर फॉल्स नसतील दोन्ही, हे वाला तर उलट लिहा, ट्रू. ऐका. मग या कॉलमला आणि या कॉलमला ऑब्झर्व करा. याचे दोन्ही घटक फॉल्स असतील, मी ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करा, खूप सोपं आहे. तर हे दोन्ही फॉल्स असतील, नसल तर नका लिहू शकते. थांबा. मेन गेस्टला पहिले तुम्ही अटेंड करा. मेन गेस्ट म्हणजे कोण? तो अंग्रेज. ठीक आहे, मेन गेस्ट. तर याचे दोन्ही घटक फॉल्स असतील तर फॉल्स लिहा. तर बोला, हे नाही, हे दोन्ही घटक फॉल्स असतील तर मी फॉल्स लिहितो. या दोघांना आरशी बांधून राहिलो. हे दोन्ही घटक फॉल्स आहे का? मेन गेस्ट दुसरंही राहू शकते, तो दोनही राहू शकते, हे नाही. दोन्ही फॉल्स जिथं राहणार तिथं तुम्ही पहिले मेन गेस्ट अटेंड करा, तो उत्तर पहिले द्या. मग बाकीचे गेस्ट जे असतात ते अटेंड करायची खास गरज नाही, मग ते करू, पण त्यांचे आन्सर आपण उलट लिहू. अँड दिस इज द फायनल आन्सर. आणि याचं टेबल अशा पद्धतीने तयार करतो. सर्व प्रकारचे जेवढे याचे ट्रूथ व्हॅल्यूज असतील ते या टेबलमध्ये बांधून आहे. अँड दिस कम्प्लीट्स दिस टेबल. याला ट्रूथ टेबल म्हणतात. याला एक स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. तर असेच तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे वेगवेगळे कंपाऊंड स्टेटमेंट दिले राहील आणि तुम्हाला हे करा, टेबल करा. टेबल करायचे एक क्वेश्चन फिक्स आहे. तुम्हाला बोर्डात एक क्वेश्चन फिक्स आहे. सो हे तुम्हाला कंप्लीट करून द्या. थर्ड क्वेश्चन, P or minus Q implies P and Q. चला, याचं टेबल बनवायचं आहे. बनवून काही हरकत नाही. तर सर्वात पहिली गोष्ट,
कोणताही कंपाऊंड स्टेटमेंट असो, स्टेटमेंट पॅटर्न असो, तर त्याचा टेबल आपण त्याचे छोटे छोटे घटक जे असतात ना, जसे स्टेटमेंट्स आहे पी क्यू, सिंपल स्टेटमेंट्स, तर त्यांचा कॉलम पहिले बनवायचा. पी आणि क्यू रिपीट झाले आहे तरी चालते, रिपीट नका करू. इथं पहिले पी आणि क्यू बेसिक लेटर बनवून घ्या, बेसिक लेटर बनवून घ्या. ओके. आणि पी क्यू दोन स्टेटमेंट असताना यांना तीच कहाणी लागते. एकतर दोघे ट्रू राहील. पी आणि क्यू दोन अलग अलग स्टेटमेंट्स आहे. मला माहीत नाही म्हणून तर हे आहे. मंजिलाही माहीत नव्हतं संजीवनी बुटी कोणती आहे, म्हणून सर्व आणा लागते. त्याला पहाड आणलं, आपण एक पहाड आणून राहिलो. हे दोन्ही ट्रू असू शकते. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असू शकते. पहिला फॉल्स दुसरा ट्रू असू शकते. दोन्ही फॉल्स असू शकते. म्हणून सांगा बघा पूर्ण टेकडा आणला की नाही. आता पुढचं हे हळूहळू तयार करणे. हे टार्गेट आपल्या समोर आहेच आणि हळूहळू तयार कसं करायचं त्याचे तुकडे परत जा छोटे छोटे. आता ऐका मला, पहिलं ब्रॅकेट तयार करू, मग दुसरं ब्रॅकेट तयार करू, मग दोघांना असं कनेक्ट करू. हळूहळू करतो. पहिल्या ब्रॅकेटच्या अंदर जातो तर माझ्याजवळ पी आणि क्यू तयार आहे, मायनस क्यू तयार नाही. तो पहिला कॉलम मायनस क्यूचा बनवून घेतो. मायनस क्यू म्हणजे मायनसचा फॉर्म्युला. ओके. मायनसचा फॉर्म्युला इज व्हेरी व्हेरी सिंपल. ट्रूचा उलटा फॉल्स, फॉल्सचा उलटा ट्रू. तर कोणाचा मायनस पाहिजे? याचा, मायनस क्यू. तर ट्रूचा उलटा फॉल्स, फॉल्सचा उलटा ट्रू, ट्रूचा उलटा फॉल्स. किती 10 वेळा आले तरी तेच उत्तर देत जा, फॉल्सचा उलटा. आता मी पहिला ब्रॅकेट पूर्ण तयार करतो. हे ब्रॅकेट तयार करतो. याच्यात आपल्याला आरशी कनेक्ट करायचं आहे. कोणाले? याले आणि याले. या दोघांना आरशी कनेक्ट, हे मधलं काम नाही मध्ये. या दोघांना आरशी बांधायचा आहे, जोडायचा आहे, कनेक्ट करायचा आहे. आणि आरचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तो अंग्रेजवाला फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवा हे वाला कोणता? दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. हे अदरवाईज आहे. दोन्ही फॉल्स नसतील तर ट्रू लिहिला. मेन तर लक्षात ठेवा पहिले, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. यावर इकडे हे दोन कॉलम तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये राहील. बघा दोन्ही फॉल्स आहे का? आणि मेन उत्तर पहिले लिहिणे, मेन गेस्ट पहिले अटेंड करणे. या पहिला लिहायची घाई करायची नाही. दुसरा दोन्ही फॉल्स नाही आहे, दोन्ही फॉल्स आहे लिहा, मेन गेस्ट आहे, याला अटेंड पहिले करा. मेन पाहुणा जो येते त्याला चहा पाणी पहिले देतो आणि आजूबाजूला जे बसले असतात त्यांना नंतर देतो. हे बघा हे फॉल्स. आता हे दोन्ही फॉल्स नाही आहे. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स आहे आणि दोन्ही फॉल्स नसतील तर बाकीचं ट्रू लिहा. बाकी पाहुण्यांनाही द्या चहा पाणी, दुसरी दे. आता पहिलं ब्रॅकेट मी तयार केलं. आता दुसरा ब्रॅकेट पी अँड क्यू. ठीक आहे. पी अँड क्यू साठी यांचे बेसिक लेटर आपल्याजवळ तयारच आहे, वारंवार लिहायची गरज नाही. ओके. इथं तुम्हाला अँडचा फॉर्म्युला लावावा लागेल. अँडचा जो मेन फॉर्म्युला आहे याचे दोन्ही घटक ट्रू असतील तर तुम्ही ट्रू लिहिला. तर याचे दोन्ही घटक ट्रू पहा कुठे आहे, पाहतो. हे दोन्ही कुठे आहे पहिले हे पाहून घ्या. हे दोन्ही काय पण लिहायचं इथं. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू लिहा. दोन्ही ट्रू नसतील, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू लिहा आणि दोन्ही ट्रू नसतील हे बघा तर फॉल्स लिहा. मेन लक्षात ठेवा, बाकीचं तर उलटच लिहा लागते. ऐका हे दोन्ही घटक पहा. दोन्ही ट्रू असतील तर मेन पाहुणा पहिले. दोन्ही ट्रू नाही आहे, दोन्ही ट्रू नाही आहे, दोन्ही ट्रू नाही आहे. ठीक आहे. तर मेन पाहुण्याचं उत्तर आपण लिहिलं हे वाला. आता बाकीचे पाहुण्यांचं काय करायचं? उलट उत्तर लिहायचं. दिस इज द ट्रिक ऑफ दिस ट्रूथ टेबल. मेन पाहुण्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवणे आणि बाकीचं उलट लिहिणे. ठीक आहे. आता हे वाला ब्रॅकेट मी तयार केलं आणि हे दुसरं वालाही तयार केलं. या दोघांना आता इम्प्लाइजशी जोडायचं. ठीक आहे. इम्प्लाइजशी जोडायचं. दिस इज कनेक्टेड विथ दिस. ठीक आहे. ऐका आता इम्प्लाइजचा फॉर्म्युला हे वाला. याचा मेन पाहुणा कोण?
याचा मेन पावडा हे वाला आहे. तर या फॉर्म्युला थोडंसं मी असं लिहितो, थोडंसं अलग लिहितो. या पी ले फर्स्ट माना, क्यू ले सेकंड माना. तर याचा मेन पावडा आहे हे पी ट्रू असलं पाहिजे आणि क्यू फॉल्स असलं पाहिजे. इज इक्वल टू उत्तर फॉल्स आहे. ठीक आहे. चला या हे आहे तुमचं पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यू बोलणं सोडा माझ्या मते, काऊन की इथं पी इम्प्लाइज क्यू नाही. तर जेव्हा जेव्हा इम्प्लाइजचं टर्म येईल तर तुम्ही फर्स्ट इम्प्लाइज सेकंड बोलत जा. दिस इज कन्व्हिनियंट. फर्स्ट इम्प्लाइज सेकंड असं बोलत जा. मग फर्स्ट म्हणजे हरदम पी नाही राहणार. हे देखो हे आहे तुमच्यासाठी. हे आले मनात पी माना, हे आले मनात क्यू माना. बोला पी इम्प्लाइज क्यू होईल, पण दर वेळेला हे काय पी क्यू नाही राहणार अलग अलग. हे बघा अलग अलग आहे. तर मी काय करतो, या पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्म्युल्याला थोडक्यात तुम्हाला या पद्धतीने सांगतो. हे जे काही राहील याले फर्स्ट मानजा, याले फर्स्ट माना. इम्प्लाइज याले सेकंड माना. आता आहे का याचा फॉर्म्युला अंग्रेजवाला हे वाला होय. काय होय, फर्स्ट पी फर्स्ट ट्रू असलं पाहिजे. फर्स्ट कोण आहे पी, पी ट्रू असलं पाहिजे. सेकंड कोण आहे क्यू, क्यू फॉल्स असलं पाहिजे. तर फर्स्ट ट्रू असलं पाहिजे, सेकंड फॉल्स असलं पाहिजे. तर याचा आन्सर आपण फॉल्स लिहू आणि बाकीचे पावले उलटेच लिहायचे आहे तुम्हाला या इकडे. तर हे तुमच्यासाठी फर्स्ट होय, हे तुमच्यासाठी सेकंड होय. तर जेव्हा फर्स्ट ट्रू राहील आणि सेकंड आता पी क्यू कडे लक्ष देऊ नका. हे फर्स्ट मानत जा आणि हे सेकंड मानत जा. तर फर्स्ट ट्रू असलं पाहिजे, सेकंड फॉल्स असलं पाहिजे. त्याचा आन्सर फॉल्स लिहा. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तर फॉल्स. हे मेन आलं नाही. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तर फॉल्स असं लिहा. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स नाही आहे. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स नाही आहे. सो देअरफॉर पावणे दोनही राहू शकते. हे खास पावणे एकही राहू शकते, दुसरंही राहू शकते. समजले का. तर कधी कधी पावणे दोन दोन येतात. या चार्टमध्ये एकच पावणा आला आहे, पण हे फॉर्म्युल्याचं चार्ट आहे. तर आपल्या घरी दोन पावणे येऊ शकते. तर हे एक पावणा आहे, हे एक पावणा आहे. ठीक आहे. तर फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स तर फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फॉल्स. आता बाकीचे पावले आपले घरवाले खतम करा, अटेंड करा. तर बाकीच्यांना उलटी ट्रूथ व्हॅल्यू द्यायची, उलट. अँड दिस कम्प्लीट्स ट्रूथ टेबल ऑफ दिस. ओके. तर पुढचं पाहू. चला पुढचं पाहू. अशी अनेक प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची आहे मला. मी प्रॉब्लेमच्या माध्यमातून हे ट्रूथ टेबल समजून देण्याचा प्रयत्न करतो आणि समजलंच पाहिजे. काऊन की कंपल्सरी 6 मार्काचा चॅप्टर आहे आणि 3 मार्काचा हे ट्रूथ टेबलच आहे असं समजून चाला. चला या आता याचा टेबल तयार करू. तर टेबलसाठी हे 5 फॉर्म्युले लर्न असणं आवश्यक आहे. हे होऊन जाईल, काही चिंता करू नका. अँड डू the practice, sufficient practice, so that automatically this will be learned. Automatically होते लर्न. तुम्हाला काही लर्न करायची गरज नाही. तुम्ही मी सांगतो तेवढी प्रॅक्टिस करा, सफिशियंट प्रॅक्टिस करा, जेणेकरून हे सर्व येतेच बिलकुल. चिंता करायचं काम नाही. या इकडे हे टेबल, हे एक्सप्रेशन पहा. आता याच्यात छोटे छोटे जे बेसिक लेटर्स आहे ते किती येऊन राहिले ते पाहून घ्या. पी क्यू राहिले की नाही. तर हे बघा पी क्यू आले आहे. ओके. पी क्यू. चालेल. आता एक एक छोटं छोटं तुकडं तयार करायचा. पहिले मी हे ब्रॅकेट तयार करतो, मग हे ब्रॅकेट तयार करतो आणि मग पुढचं सांगतो. चला या ब्रॅकेटमध्ये काय जो तयार नाही त्याला तयार करा. हे बघा पी आहे -Q नाही. टेबलची सुरुवात बेसिक लेटर पासूनच होईल. पी क्यू आर बेसिक लेटर्स. हे 2 वेळ असो की 4 वेळ असो, तुम्हाला लिहायचं आहे एकच वेळ. आता याचा -Q तयार करतो. मायनसचा फॉर्म्युला अगदी इझी आहे. कोणाचाही मायनस असो, ट्रूचा उलटा फॉल्स, फॉल्सचा उलटा ट्रू, एवढं सोपं आहे. कोणाचा मायनस पाहिजे याचा.
ट्रूचं उलट फॉल्स, फॉल्सचं उलट ट्रू, ट्रूचं उलट फॉल्स, फॉल्सचं उलट. ओके. आता यांना याला कनेक्ट करून घेऊ. ओके. पी अँड मायनस क्यू. आता कोणाकोणाचा अँड आहे? या दोघांच्या मधात अँड नावायचं आहे. मधातला कॉलम सध्या काम नाही आहे, सो सध्या डिस्कार्ड आहे. आता या दोघांमध्ये अँड लावा आणि अँडचा फॉर्म्युला लागेल. अँडचा फॉर्म्युला मेन अंग्रेजवाला फॉर्म्युला, हे मला बस एकच लक्षात ठेवा, बाकी हे जे उलटे करायचं आहे काही काम नाही जास्त. तर बोलो अंग्रेजवाला फॉर्म्युला आहे टी. काय? याचे दोन्ही घटक जर ट्रू असतील तर तुम्ही आन्सर टी लिहा. या बरोबर इकडे कोणाचे दोन्ही? याचे दोन्ही. म्हटलं नाही पाहिजे. दोन्ही घटक टी कुठं आहे? आपला मेन पाहुणा कुठं बसला आहे त्याला पहिले सर्व्हिसिंग करा. तो दोन्ही टी नाही आहे, सध्या घाई करायची नाही. दुसऱ्या पाहुण्यांना त्यांचा आन्सर नाही द्यायचा. दोन्ही घटक टी आहे, याला सर्व पहिले करा, याचा आन्सर पहिले. दोन्ही घटक टी असतील आन्सर टी द्या. दोन्ही घटक टी नसतील तर सध्या घाई करू नका. हे नाही आहे, हेही नाही आहे, असं सर्व पुरा हॉल पाहून घ्यायचा आणि बाकीचे आन्सर मेन पाहुण्याला सर्व केलं. बाकीचे आन्सर तुम्ही उलटे लिहिले. उलटा. आता मी या ब्रॅकेटकडे चालतो. याला तयार करतो. इम्प्लाइजचा जो फॉर्म्युला आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवणं योग्य नाही आहे. मी दुसरी पद्धती सांगतो. फर्स्ट इम्प्लाइज सेकंड. फर्स्ट इथं पी होतं, पी इज ट्रू, हे मेन फॉर्म्युला. पी इज ट्रू आणि क्यू इज फॉल्स. तर आन्सर आपलं मेन राहते फॉल्स. यू रिमेंबर दिस टाइम. दिस इज बेटर दॅन दिस पी इम्प्लाइज क्यू. तर याचा पहिला घटक इम्प्लाइज जेव्हा जेव्हा येईल तेव्हा असं लक्षात ठेवायचं आहे, पहिला घटक ट्रू, दुसरा घटक फॉल्स, घटक स्टेटमेंट, देन इम्प्लिकेशन इज फॉल्स. याबरोबर इकडे याचं पहिलं क्यू न मारलेला आहे नंबर, तर पहिलं हे होय असं जायचं आहे तुम्हाला, असं उलट जायचं आहे लक्षात ठेवा. तर पहिलं ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स पाहिजे, आन्सर फॉल्स नाही. या इकडे असं जा. बोला पहिलं ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स पाहिजे, तर फॉल्स लिहिला. हे मेन पाहुणा नाही आहे, याला मेन पाहुणा बोलता. याले बोला पहिलं ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स पाहिजे, असं जा. नाही आहे, पहिलं ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स पाहिजे. या पद्धतीने जा. क्यू इम्प्लाइज पी पाहिजे मध्ये. तर पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, हे वाला मेन पाहुणा आहे, याचा आन्सर फॉल्स लिहायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. पहिला ट्रू, दुसरं फॉल्स, असं जायचं आहे. पहिला ट्रू, दुसरं फॉल्स नाही आहे. दिस इज नॉट मेन पाहुणा. ठीक आहे. सो देअरफॉर रिमेनिंग आर टू बी रिटन. आता बाकींना सर्व करा. बाकी अपोजिट असतात कंपल्सरी. मेन पाहुणा असं असते, बाकीचे आन्सर अपोजिट. तर मी माझ्या स्टेटमेंट पॅटर्नचे दोन तुकडे केले होते, एक, दुसरा. याला पाहूनच करावं लागते हे सगळं. आता या दोघांना मी डबल इम्प्लाइजशी कनेक्ट करतो. पी अँड मायनस क्यू डबल इम्प्लाइज क्यू अँड पी. कोणाला कनेक्ट करतो? या दोन्ही ब्रॅकेटला. कशाशी कनेक्ट करतो? डबल इम्प्लाइज. या दोघांच्या मधात डबल इम्प्लाइज लावतो. काय हरदम पी आणि क्यूज नाही राहणार. कोणाचाही डबल इम्प्लाइज करावा लागेल. डबल इम्प्लाइजचाही फॉर्म्युला सोपा आहे, ते काही खूप वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. जर याचे दोन्ही घटकांचे ट्रूथ व्हॅल्यू सारख्या असतील, ट्रू ट्रूही चालते आणि फॉल्स फॉल्सही चालते, तर यांचा आन्सर ट्रू आहे. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स इज ऑल्सो ट्रू. या दोघांची व्हॅल्यू सेम असली, ट्रू ट्रू सेम व्हॅल्यू आहे ना, फॉल्स फॉल्स सेम आहे, तर ट्रू लिहिला. अपोजिट व्हॅल्यू असले तर फॉल्स लिहिला. या बोला, या दोघांना डबल इम्प्लाइजशी कनेक्ट करायचा आहे. जर सेम ट्रूथ व्हॅल्यू असली तर ट्रू लिहिला. हे आपलं मेन पाहुणा. बोला सेम ट्रूथ व्हॅल्यू नाही आहे, हे आहे सेम. एक एक पेअर पहा आणि मेन पाहुण्याकडे जा. मेन पाहुणा हे मेन आहे, दोन्ही सेम व्हॅल्यू आहे, ट्रू लिहिला. हे दोन्ही सेम नाही आहे, नका लिहू. आता हे मेन पाहुण्यांना चहा पाजली, आता बाकींना पाजून द्या. बाकींचा व्हॅल्यू उलटी राहील.
This completes the table of the statement pattern. ओके, एखादा आणखीन घेऊ. असे खूप सारे एक्झाम्पल करून तुम्हाला हे सगळं कंप्लीट करायचं. मायनस पी इम्प्लाइज मायनस पी, minus p implies minus q, and minus q implies minus q. तर हा सुंदर स्टेटमेंट पॅटर्न विचारला आहे. तर याच्यात बेसिक लेटर्स कोणते आहे ते बघून घ्या. पी क्यू पी क्यू. तर पी क्यू तर बेसिक असल्यामुळे तुम्हाला असे 4 लाईन बनवाच लागतात. त्याचा क्रायटेरिया सांगितला आहे. नाव स्टार्ट. आता स्टार्ट कसं करायचं, याचे तुकडे करून घ्या मनात. हे ब्रॅकेटच तुकडे, हे ब्रॅकेट इथं तयार करणे, हे इथं तयार करतो. या ब्रॅकेटमध्ये मला मायनस पी लागणार, मायनस क्यू सुद्धा लागणार. तर पहिले एवढं तर तयार करा. मायनस पी लागणार, मायनस क्यू लागणार, एवढं तयार करतो आहे का. तर मायनस इज व्हेरी सिंपल फॉर्म्युला. ट्रूचं उलट फॉल्स, फॉल्सचं उलट ट्रू. ट्रूचं उलट फॉल्स, पीचं मायनस करा या कॉलमचं. ट्रूचं उलट फॉल्स, ट्रूचं उलट फॉल्स, फॉल्सचं उलट ट्रू, फॉल्सचं उलट ट्रू. इट इज व्हेरी सिंपल. खूपच सिंपल आहे आणि मार्क भेटण्यासारखे आहे. निगेटिव्ह घ्या, याचा निगेटिव्ह घ्या. कोणाचा, क्यूचा घेतो. ट्रूचं उलट फॉल्स, फॉल्सचं उलट ट्रू, ट्रूचं उलट फॉल्स आणि फॉल्सचं उलट ट्रू. एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या, इथं तुम्हाला ट्रू आणि फॉल्सच लिहायचं आहे. कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला मूर्ख समजून कधी कधी असं करता. तुम्ही कन्फ्यूज झाले की हे ट्रू आहे आणि हेच फॉल्स आहे. सर मी तर बरोबर लिहिलं आहे, तर हे काही बरोबर नाही. असं अक्षर तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला पूर्ण टेबल सुद्धा क्रॉस करू शकतो अँड यू विल गेट 0 मार्क. म्हणून अशा प्रकारचे अक्षर बिलकुल काढायचे नाही. स्पष्ट टी नाही तर एफ दिसलं पाहिजे आणि कॅपिटल लेटरच पाहिजे. तर आय हॅव ड्रॉन मायनस पी अँड मायनस क्यू. आता मी हे वाला ब्रॅकेट तयार करतो, याच्या मधात असा इम्प्लाइज लावतो. मायनस पी इम्प्लाइज मायनस क्यू. ठीक आहे, पहिले हे करतो मग हे करून घेऊ. तर इम्प्लायचा फॉर्म्युला मी या पद्धतीने लक्षात ठेवायला सांगितलं आहे तुम्हाला. पहिला घटक इथं, दुसरं मग तिकडे. तर पहिलं घटक ट्रू असलं पाहिजे, दुसरं घटक फॉल्स असलं पाहिजे, तर फॉल्स. हे आहे आपलं मेन फॉर्म्युला हे वाला. ठीक आहे, तर पहिलं हे होय, दुसरं हे होय. हे पहा असं छोटंसं लावलं आहे. तर पहिला ट्रू, दुसरा फॉल्स नाही. मेन पावड्याचा आन्सरच पहिले लिहिजा, दुसरा लिहू नका. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स नाही. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स आहे. याला 4 द्या. याचा आन्सर काय लिहिणार, फॉल्स. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स नाही. हे सगळे एक एक पेअर हळूहळू पाहायचं. आणि जो मेन पाऊण 4 लोक आहे, 4 लोकांपैकी हे मेन पाहुणा आहे, तर याचा आन्सर पहिले लिहायचा. आणि बाकीचे आन्सर अपोजिट लिहा लागेल तुम्हाला. अपोजिट म्हणजे याचा अपोजिट. हे झालं तुमचं पहिलं ब्रॅकेट. आता दुसरं ब्रॅकेट तयार करतो हे वाला. मायनस क्यू इम्प्लाइज मायनस पी, असं हे वाला तयार. ओके, या मग हे मायनस क्यू आणि मायनस पी तयारच आहे. माझं वारंवार तयार करायची गरज नाही. एक वेळ भाजी तयार झाली मग इथे वापरता येते, इथे याला वाढता येते. ठीक आहे, आता हे उलटं चालायचं आहे, असं जायचं. मायनस क्यू इम्प्लाइज मायनस पी. म्हणजे एक गोष्ट सांगा, आपण तर इम्प्लाइज असंच लिहितो. ठीक आहे, हे असं आहे, हे इकडे जाईल. तर याचं पहिलं लेटर हे होय, दुसरं लेटर हे होय. तर पहिलं ट्रू असलं पाहिजे, दुसरं फॉल्स असलं पाहिजे. यावर इकडे हे होय पहिला, असं झालं. पहिला ट्रू, दुसरं फॉल्स नाही. मेन पावडा नाही. पहिला ट्रू, दुसरं फॉल्स आहे, असं जाऊन राहिलो मी. लक्षात ठेवा. तर हे आहे मेन पावडा, याचा आन्सर फॉल्स लिहा. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स नाही. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स नाही. तर झालं आटपलं. हे झाला मेन पावडा. बाकीचे अपोजिट लिहत जा, अशी सवय ठेवा. काऊन की मेन पावडा झाल्यावर बाकी अपोजिट राहतात. आता हे पहिलं ब्रॅकेट तयार झालं आणि हे दुसरं ब्रॅकेट तयार झालं.
ओके, या दोन्ही ब्रॅकेटला तुम्हाला अँडशी कनेक्ट करायचं आहे असं तर लिहिताना हे आता पूर्णच लागलं. पी इम्प्लाइज मायनस क्यू अँड मायनस क्यू इम्प्लाइज मायनस क्यू. ठीक आहे. तर पहा आता या दोन्ही कॉलमला अँडशी बांधा, जोडा. अँडचं फॉर्म्युला दोन्ही घटक जर ट्रू असतील तर ट्रू हे आहे आपलं अंग्रेजचं फॉर्म्युला. ठीक आहे. सो येस, आता हे दोन्ही घटक ट्रू आहे. मेन पावण्याचा आन्सर पहिले लिहा ट्रू. या दोघांना मी अँडशी कनेक्ट करतो आणि आपलं दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न तयार होत आहे. बोलो दोन्ही घटक ट्रू नाही आहे, हे मेन पावणा नाही. मेन पावणे एकापेक्षा जास्त राहू शकते. आपल्या फॉर्म्युल्याच्या चार्टमध्ये एकच पावणा आहे, परंतु आपल्या इथं येणारे पावणे दररोजचे अलग अलग 2 राहू शकते, 4 राहू शकते, 4ही मेन पावणे राहू शकते. असंही होतं कधी कधी. पण सध्या आपलं मेन चाला दोन्ही घटक ट्रू असतील तर ट्रू आहे का. हे दोन्ही घटक ट्रू नाही आहे. या हे सध्या घरचा माणूस आहे, याला 4 नंतर देऊ. हे दोन्ही ट्रू नाही आहे, हे दोन्ही ट्रू आहे. याचा आन्सर पहिले 4 पहिले, याचा आन्सर ट्रू लिहा. अँडचं फॉर्म्युला आहे. आता बाकी उरलेले जे आहे ॲटम ते अपोजिट लिहिणे. दिस इज कॉल्ड द स्टेट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेट. ओके, एखादा आणखीन घेतो, मग वाटल्यास उद्या. P and R implies PR minus PR I. आता इथं तुम्हाला बेसिक लेटर्स किती आहे ते पहा. बेसिक लेटरचा मतलब आहे PQR. बेसिक लेटरचा मतलब आहे इथं 3 आलेले आहेत. आजपर्यंत 2च आले होते. 2 आले पी आणि क्यू, तर त्याच्यात तुम्हाला अशा 4 लाईन आल्या. पण 3 आले तर परत पहा ट्रूथ ते पी क्यू आर. ओके, या मी एक छोटीशी स्टोरी ना हे समजून देतो. वास्तविक हे 3 स्टेटमेंट होय, परंतु यांना 3 स्टुडंट माना आणि तुम्ही यांची हे 3 एक्झाम देत आहे. These are 3 students. These are appearing to exam. These are giving the exam. Therefore, tell the results. पास झाले तर टी लिहत जा, फेल झाले तर एफ लिहत जा. सांगा कोणते कोणते पॉसिबल रिझल्ट्स आहे. पहा इकडे तिन्ही टी राहू शकतात, तिन्ही पास होऊ शकतात. थोडंसं एक मिनिट. सो ओके, पी क्यू आर. चला, हे तिन्ही पोरं एक्झाम देऊन राहिले आणि यांचे रिझल्ट सांगा आता डायरेक्ट परीक्षेचा. तिन्ही पास होऊ शकतात. बोलो झाले. पहिला पास होऊ शकते, दुसरंही पास होऊ शकते, तिसरं फेल होऊ शकते. कोणताही रिझल्ट होऊ शकतो. आयदर दिस रिझल्ट इज अप्लिकेबल और दिस रिझल्ट कॅन बी अप्लिकेबल. पहिलं पास होऊ शकते, दुसरं फेल होऊ शकते, तिसरंही पास होऊ शकते. हे अलग कॉम्बिनेशन. तुम्ही ऑल पॉसिबल रिझल्ट सांगा असा. पहिलं पास होऊ शकते, दुसरं फेल होऊ शकते, तिसरंही फेल होऊ शकते. हे अलग कॉम्बिनेशन. कोणता रिझल्ट येईल माहीत नाही, पण कोणता तरी येईल. आता पहिलंच काय पास होईल, पहिलंही फेल होऊ शकते, दुसरं पास होऊ शकते, तिसरंही पास होऊ शकते. डिफरंट कॉम्बिनेशन. पहिलं फेल होऊ शकते, दुसरं पास होऊ शकते, तिसरं फेल होऊ शकते. दिस इज अगेन डिफरंट कॉम्बिनेशन. ऑल आर कोणता तरी एक रिझल्ट लागणार आहे, एकच कॉम्बिनेशन. ठीक आहे. चला, पहिलं फेल होऊ शकते, दुसरंही फेल होऊ शकते, तिसरं पास होऊ शकते. पहिलं फेल होऊ शकते, दुसरंही फेल होऊ शकते, तिसरंही फेल होऊ शकते. तर these are all maximum possible combinations of fail pass statement. 3 अलग अलग स्टेटमेंट आहे. 3 अलग अलग स्टुडंट एक्झाम देत आहे. त्यांचे अलग अलग 8 प्रकारचे रिझल्ट्स मी इथं लिहिले आहेत. याच्या पलीकडे कोणतंच रिझल्ट लागत नाही. इथं 2 मुलं देत होते परीक्षा, त्यांचे हे 4 प्रकारचे रिझल्ट्स होते.
इथं 3 मुलं परीक्षा देत होते, यांचे असे 8 प्रकारचे रिझल्ट्स आहेत. ॲक्च्युअली हे सांगायला आहे रिझल्ट परीक्षा, परंतु हे 3 स्टेटमेंट. यू रिमेंबर दिस चार्ट. सो या चार्टला लक्षात ठेवासाठी जसं इथं सांगितलं होतं टी 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 एफ एफ टी, हे छोटे हे 4च होते, लक्षात राहते. हे 8 आहे, यांना लक्षात कसं ठेवायचं हे पहा. 4 टी 4 एफ पहिल्या कॉलम. दुसऱ्या कॉलममध्ये 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ. मग तिसऱ्या कॉलममध्ये 1 टी 1 एफ 1 टी 1 एफ टी एफ टी एफ असं लक्षात ठेवा. एकदम स्वीट आहे, लक्षात राहते. ठीक आहे. आता मी हे असं पूर्ण तयार करतो. आता पहिलं ब्रॅकेट तयार करतो पी एंड आर. याच्यात मजा येते. हे जे फॉर्म्युला आहे की नाही, हे जे पाहुणा आहे मेन अंग्रेज, तो लय वेळ येते बिचारा, लय पाहुणे राहते, आमची टेबल मोठा आहे. आता कोणाला अँडशी करणार, या दोघांना अँडशी कनेक्ट करा. या दोघांना मधलं कॉलम काम नाही. अँडचा फॉर्म्युला मेन लक्षात ठेवा. व्हॉट इज अँडचा फॉर्म्युला? दोन्ही घटक ट्रू असतील तर ट्रू, मेन पाहुणा. दोन्ही घटक ट्रू असतील तर ट्रू. 1 2 मधलं पाहू नका. हां 2 एक एक पेअर पहा. 3 आहे तेव्हा आणखी पाहुणा आहे मेन. दोन्ही घटक ट्रू आहे. दोन्ही घटक ट्रू नाही 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 नाही, दोन्ही घटक ट्रू नाही. बघा सांगा 2 मेन पाहुणे सापडले की नाही? हे 1 हे 2. आणि बाकीचे आन्सर सरसकट फटाफट लिहा लागते उलटे. काहून की बाकी घरचे लोक आहे, यांना चहा पाणी दिली काय नाही दिली काय, फटाफट आन्सर लिहायचे. हे झाला पहिला ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये थोडीशी अडचण आहे, म्हणजे -q तयार नाही. तयार करून घ्यायचं. काय बिघडलं? -q तयार. तर -q तयार करतो. हे क्यूचा कॉलम आहे. क्यूचं उलटं करा. मायनस इज द सिम्पलेस्ट फॉर्म्युला अमॉंग ऑल दिस फाइव. आता क्यूचं उलटं करतो. बोलो फॉल्स. फॉल्स. याचा उलटं उलटं करत झालं. याचा ट्रू फॉल्स, याचा फॉल्स, याचा ट्रू, याचा ओके. आता मी पी आर -q तयार करतो. पी आर -q, याला आर कनेक्ट करा. हे बघा, हे आणि हे 2 पी आर -q. मधले 3 कॉलम पाहू नका, फक्त हे 2 पहा आणि यांना आर शी जोडत आहे. आरचा फॉर्म्युला लागेल. आरचा अंग्रेजचा फॉर्म्युला आहे दोन्ही घटक फॉल्स असतील तर फॉल्स. ठीक आहे. हे मेन फॉर्म्युला. कोणाकोणाला आर शी जोडायचा? या दोघांना. आता दोन्ही घटक फॉल्स असतील ते मेन पाहुणा पहा पहिले. 1 2. आरचा फॉर्म्युला पहा आणि हे 2च कॉलम बघा, हे आणि हे, काहून की हे काय यायचं आहे. तर आरचा मेन फॉर्म्युला दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. ठीक आहे. हे बघा, मेन पाहुण्याकडे जाणार, बाकी सोडून जा. बाकीला 4 मान नाही द्यायचा. जो जिथं मेन पाहुणा राहते ना तिथं तुम्ही थांबायचं. 1 2 दोन्ही फॉल्स नाही आहे. दोन्ही फॉल्स नाही आहे. दोन्ही फॉल्स. माझी बोट पहा, दोन्ही फॉल्स नाही आहे. दोन्ही फॉल्स आहे. थांबा, मेन पाहुणा आहे, याला अंग्रेजचा फॉर्म्युला. दोन्ही फॉल्स आहे, पाहून घ्या. हे वाले इथे हे पाहुणा आहे, हे दोघे सोबत बसले आहे बिचारे यार. ठीक आहे. दोन्ही फॉल्स नाही आहे. दोन्ही फॉल्स नाही आहे. माझे बोट पाहत जा. ठीक आहे. धिस कम्प्लीट्स. आता यांना चहा पाणी झाली. आता बाकींना सरसकट द्या. तर थोडा कमी जास्त दिलं तरी चालते, म्हणून याचा उलटा लिहा. ट्रू 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 उलटा. ओके. हे झालं हे ब्रॅकेट. आता हे वाला ब्रॅकेट इथं आहे, चालते मध्ये. हे वाला ब्रॅकेट इथं आहे. या दोघांच्या मधात इम्प्लाइज लावी. तर आपलं मेन आन्सर तयार होईल. पी एंड आर. हे वाला हे पूर्ण लिहायचं. पी एंड आर इम्प्लाइज असं पी आर -q झालं शेवटचं. हे बघा, हे वाला ब्रॅकेट इथं, हे वाला ब्रॅकेट इथं. या दोघांच्या मधात इम्प्लाइज लावायचं आहे. आणि इम्प्लाइजचा फॉर्म्युला तुम्हाला सिंपल वे मध्ये असं सांगितलं आहे. पहिला मांजा फर्स्ट, इम्प्लाइज सेकंड. काहून की दर वेळेला पी क्यू नाही राहणार ना.
हे बघा ना एवढे मोठे मोठे आहे. याला फर्स्ट माना, याला सेकंड माना असा. तर फर्स्ट इज ट्रू याचा मेन फॉर्म्युला. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, देन आन्सर इज फॉल्स. हे बघा हे वाटलं. ठीक आहे, चला हे फर्स्ट होय, हे सेकंड होय माझ्यासाठी. फर्स्ट इज ट्रू मेन पाहुणा आहे बघा हे, बस तेवढंच अटेंड करा तुम्ही. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स. नका नाही आहे. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स नाही आहे. असं जर असलं तर तो उत्तर लिहिजा, नाही तर नका लिहू. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स नाही. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स नाही. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स नाही. फर्स्ट ट्रू, आता फर्स्टच ट्रू नाही आहे तर सेकंड बघताच काय. फर्स्ट कंपल्सरी ट्रू लागत. हे बघा फर्स्ट ट्रू नाही आहे, सेकंड काही असो तर हे फॉर्म्युला बसत नाही. मेन पाहुणा आलाच नाही, सर्व घरचे काय वाटते. तर हे मेन फॉर्म्युला जर राहिलं असतं तर मी फॉल्स लिहिलं असतं. आता मेन फॉर्म्युला नाही आहे तर बाकी ठिकाणी मला ट्रू लिहायला लागलं. चहा तर बागात लागून घरवाले आहे म्हणून काय झालं, खाणार पिणार की नाही, म्हणून यांना सर्वांना चहा पाजून द्या, पण हे नका पाजू, स्पेशल चहा नका पाजू, हे असे ऑर्डिनरी पाजून द्या. ठीक आहे, दिस कम्प्लीट दिस टेबल. तर अशा पद्धतीनं ट्रूथ टेबल हळूहळू शिकू. उद्या परवा आणखीन परफेक्शन येईल आणि हे कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जाते, म्हणून याची प्रॅक्टिस आवश्यक आहे. ठीक आहे, चालेल, स्टॉप.